नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ऋषीला मात्र तिखट मिरची मीठ वगैरे टाकून ते जेवण दिलेलं असतं। आता हे सगळं बंड्या आणि निंगीने त्या मावशींना करण्यासाठी सांगितलेलं आहे। आता त्या मावशींनी सगळं काही लाल तिखट आणि मीठ आता ह्या जेवणामध्ये टाकून दिलेलं आहे। बंड्या आणि निंगी मात्र आता ह्या बैलामागे उभं राहून ती गंमत पाहत असतात। बंड्या आता खुश होत निंगीला म्हणतो की बघ, आता मात्र तोंडामध्ये एक घास टाकला की हा ऋषीभाऊ मात्र मुंबईला लगेच निघून जाईल, तो काही येथे थांबू शकत नाही। तेव्हा मुंबईला म्हणजे ऋषीला निघून जाण्यासाठी यांचा हे आता हे प्लॅन सुरू असतात। ऋषी जेव्हा एक घास घेतो तो जोराचा ठसका लागतो। इतकं तिखट त्याला लागलेलं असतं, त्याला इतका त्रास होत आहे, काय करावं तेच काही कळत नसतं। तो पाणी पाणी करत असतो, पाणी पाणी ओरडत असतो आणि जोरजोराने त्याला ठसका लागलेला असतो। तेवढ्यात मात्र कमळी पाण्याचा तांब्या भरून घेऊन येते आणि आपला हात पुढे करून ऋषीच्या हातात देते। ऋषी आता घाईने पाणी पितो, पण त्याने आतापर्यंत बघितलेलं नसतं की कमळी आलेली आहे आपल्यासाठी पाणी घेऊन। आणि तेवढ्यात आता ऋषीच्या डोळ्यात पाणी वगैरे येत असतं आणि आता तो पाणी वगैरे पितो। कुठे त्याला बरं वाटतं आणि तेव्हा आता तो बघतो काही समोर कमळी, निंगी आणि बंड्या उभे असतात। कमळीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले असतं। ती ऋषी सरांना म्हणते की सर, तुम्ही का असे करतात? तुम्ही मुंबईला जा ना, तुम्हाला मी किती वेळेस सांगायचं। तेव्हा आता ऋषी म्हणतो की हे बघ, जोपर्यंत मात्र तू दुःख विसरून माझ्यासोबत मुंबईला नाही येत मी आता कुठेही मुंबईला वगैरे इथून सोडून नाही जाऊ शकत। तेव्हा आता ऋषी पुन्हा ते घास घ्यायला तयार असतो, परंतु कमळी आता त्याचा हात धरते आणि म्हणते की हे बघा सर, प्लीज तुम्ही असं करू नका, तुम्ही जा लवकरात लवकर। तरी सुद्धा आता ऋषी ते तिखट असलेलं जेवण खातो, त्याला खूप ठसका लागत असतो आणि ऋषी म्हणतो की हे बघ, हे तिखट भात मी सहन करू शकतो, पण माझ्या डोळ्या देखत तुझं स्वप्न मोडताना मी नाही बघू शकत। ऋषी मात्र आता ते तिखट जेवण करत असतो, खात असतो, त्याला खूप ठसके लागत असतात। निंगीच्या डोळ्यात आता ऋषीचा होणारा त्रास बघून तिला रडू येतं, ती रडत असते आणि कमळीला सुद्धा आता हे सहन होत नाही। कमळी आता अगदी तेथून निघून जाते, तर निंगी आता पाहत असते। आता बंड्या सुद्धा त्यानंतर ऋषी ते तिखटच जेवण जेवत असतो। तर इकडे अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा आजीने मात्र रागिनी आणि यांना बोलावलेलं असतं। त्या दोघे येतात आणि आई, तुम्ही आम्हाला बोलवलं का असं रागिनी विचारते। अन्नपूर्णा आजी म्हणते की हो, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे। अनिकाला खूपच आनंद होतो। अनिकाला असं वाटतं की आता ही ग्रॅनी आजी आपल्या नावावर सगळी प्रॉपर्टी करणार आहे। तर रागिनी विचारते की आई, सांगा बरं तुम्ही काय न्यूज आहे, आणि अनिकाला शांत करते। तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की कामिनी पोलिसांना सापडली। हे ऐकल्यानंतर रागिनीला फार आनंद होतो आणि रागिनी खुश होत विचारते की आई सापडली, आणि काय, कुठे कुठे होती ती असं विचारते। तेव्हा अनिकाच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद होतो। ती म्हणते की काय, ग्रॅनीची सापडली, आणि मला तर असं वाटलं होतं की ती आतापर्यंत ऑफ झाली असेल। रागिनी तिच्यावर ओरडते की अनिका, जरा गप्प बस, अगं तोंडात येईल ते का बोलतेस, मूर्ख कुठली, अगं काय बोलावं याची अक्कल नाही का तुला। तेवढ्यात पोलीस मात्र कामिनीला हाताला धरून घेऊन येतात। कामिनीचा आता अवतार पूर्णपणे बदललेला असतो। तिची ती अवस्था बघून मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो। कामिनीची अवस्था खूप बिकट दाखवलेली आहे। आता अनिका तर नाकाला हातच लावते। रागिनी तिच्या जवळ येते आणि म्हणते की आई, तू बरी आहेस का, अगं कुठे होतेस आणि काय ही स्वतःची अवस्था करून घेतलेली आहे। अनिका नाकाला हात लावत म्हणते की ग्रॅनी आजी, अगं तुला किडनॅप करून कोणी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिलं होतं का, अगं किती घाण वास येतो तुझा। तेव्हा लगेच आता ही रागिनी अनिकाला गप्प राहायला सांगते। तेवढ्यात राजन बाहेर येतो। आता कामिनीच्या नाटकाचा काहीतरी हे एक वेगळाच भाग असेल बहुतेक। रागिनी अनिकाला म्हणते की शांत बस। अनिका नाकाला हात लावत म्हणते की खरं आहे तेच बोलते। राजन इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की आत्या कशी सापडली। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आम्हाला अननोन नंबरवरून टीप मिळाली होती आणि हा फोन मात्र रागिनीने केलेला आहे। रागिनीने आता अननोन नंबरवरून इन्स्पेक्टर साहेबांना एका बंद खोलीमध्ये तेथे बोलावलेलं असतं आणि तुमची लवकरात लवकर फौज तेथे पाठवून द्या, आम्हाला कसला तरी आवाज येतोय। आणि आता रागिनी ही स्वतः पाहत असते, तिच्या आता डोक्यामध्ये हा सगळा काही विचार येतोय आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्या लोकेशनवर जेव्हा आम्ही पोहोचलो होतो तेव्हा किडनॅपर गायब झालेला होता आणि कामिनी मॅडमला मात्र त्यांनी बांधून ठेवलं होतं। रागिनी म्हणते की थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझी आई घरी सेफ आली, नाहीतर काय माहिती काय अनर्थ झाला असता। रागिनीचं हे मुद्दाम एक नाटक सुरू असतं। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आमचा तपास सुरू आहे, जे काही असेल आम्ही तुम्हाला कळवत राहू। कामिनी मॅडम जर आता सेफ वगैरे झाल्यात तर त्यांचा जबाब काय आहे ते लिहून सुद्धा घेऊ, म्हणजे लवकरात लवकर किडनॅपर कोण आहे याला शोधता येईल। तेव्हा रागिनी म्हणते की हो नक्कीच, आणि इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात। आता इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यानंतर रागिनी कामिनीला म्हणते की हे बघ आई, तू आतमध्ये चल आणि तू खूप थकली असेल, तुला काहीतरी खायला प्यायला देते, आराम कर। कामिनी मात्र काहीच बोलत नसते, एकदम शांत असते, डोक्याला गालाला मार लागलेला असतो।
रागिनी तिला आता अगदी म्हणजे धरते आणि सावकाश हळू असं करत करत आतमध्ये घेऊन जाते. अनिकाने तर नाकाला हात लावून ती बाजूला झालेली असते. तेवढ्यात रागिनी तिला घेऊन जात असते, पण अन्नपूर्णा आजी म्हणते की थांब कामिनी. तिला विचारते की तुला कुठे आणि कोणी डांबून ठेवलं होतं. तो बोल ना कामिनी, तो कोण होता आणि कुठे निघून गेला असं विचारते. त्याच माणसाने यांचा अपघात घडून आणला ना असं म्हणते. रागिनी म्हणते की हे बघा आई, माझी आई अजून शॉक मध्ये आहे, तिला एकदा नॉर्मल होऊन द्या, त्यानंतर मात्र मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ती सुद्धा देईल. आईला म्हणते की तू चल आतमध्ये. तर अन्नपूर्णा आजी म्हणते की नाही, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत कामिनी कुठेही आत नाही जाणार. कामिनी मात्र ती उत्तर देऊ शकते. बोल कामिनी, तू बघितलेला आहेस ना त्याला? गप्प का आहे, सांग लवकर, तू त्या माणसाला पाहिलेला आहेस ना? आणि तेवढ्यात आता कामिनी जोरात ओरडते की हो मी पाहिलेला आहे. आणि आता रागिनी लगेच बाजूला होऊन आपले कान जोरात दाबते. कामिनी म्हणते की हो मी सगळं काही पाहिलेलं आहे. ज्या माणसाने मला डांबून ठेवलं होतं तो माणूस माझ्या डोळ्यामध्ये आहे आणि आज त्या माणसाने माझी अशी अवस्था करून ठेवलेली आहे, मी त्याला नाही सोडणार आणि असा उभा जाळून जिवंत मी त्याला जाळून टाकणार आहे. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आजी विचारते, ज्या कोणी तुला डांबून ठेवलंस त्यांनीच आता हा सगळा तुझा अपघात घडून आणलेला आहे. तर आणि हे बघ, हे सगळं काही खरं असेल तर त्या व्यक्तीला मात्र मी शिक्षा करणार आहे. रागिनी मात्र आता खूप घाबरते. त्यानंतर इकडे कमळी मात्र अजूनपर्यंत जेवायला एकही घास खात नसते. सरोज तिच्याकडे पाहते. ती सरोजला म्हणते की आई हे बघ ना, अगं ऋषी सरांचा त्रास मला खरंच बघावनसं झालेला आहे. तिला परत येण्यासाठी ते हे सर्व करत आहे. तर सरोज म्हणते की एवढं तर तुला कळतं ना? अगं मग ऐक ना त्यांचं. बघ कमळी, अगं तुझं भविष्य इथे नाही, तिकडे आहे, मुंबईमध्ये आहे. अगं आपले आबा तर आता गेले, त्यांचं शरीर मातीमध्ये मिसळलं. पण एक गोष्ट लक्षात घे, जो माणूस तुझी इतकी काळजी करतोय, तुझ्यासाठी इतका त्रास सहन करतोय, तुला आधार देण्यासाठी आणि तुझा विचार करून 500-600 किलोमीटर इतक्या लांब तो सगळं काही सोडून आला, तो इकडे तुझ्यासाठी गावामध्ये येऊन राहतो. त्यामुळे तू प्लीज त्या माणसाचे इतके हाल मात्र होऊन देऊ नकोस. आता कमळी आपलं जे आता हे का म्हणजे ताट आहे जेवणाचं ते तसंच ठेवते, नमस्कार करते त्या ताटाला, ती लगेच बाहेर निघून जाते. तेव्हा आता सरोज म्हणते की कमळे. त्यानंतर इकडे कामिनी अन्नपूर्णा आजीला विचारते की तू काय शिक्षा करणार आहेस? तो माझा अपराधी आहे, माझ्या दादाचा सुद्धा तो अपराधी आहे आणि आज मात्र माझ्या दादाची ज्या माणसाने अशी अवस्था करून ठेवलेली आहे त्या माणसाला मी सोडून देणार आहे का? आता हे सगळं काही यांचं एक नाटक सुरू असतं. विचार कर, अगं त्या माणसामुळे माझ्या दादाला इतकं सर्व काही भोगावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे मात्र माझ्या दादाची ही अशी अवस्था झालेली आहे. तर तेव्हा रागिनी म्हणते की हे बघा, आता मात्र तुमचे प्रश्न झाले असतील तर मात्र मी तिला वर घेऊन जाऊ का? तर कामिनी म्हणते की 1 मिनिट आणि अन्नपूर्णा आजी म्हणते की हो 1 मिनिट. आणि काय ग कामिनी, तुला कसं कळालं की यांची अवस्था अशी झालेली आहे? हे सगळं काही असं त्यांच्यावर बेतलेलं आहे, हे सर्व तुला कसे कळाले? तेव्हा आता कामिनी म्हणते की हो वहिनी, हे बघ तो माझा सक्का भाऊ आहे, लक्षात ठेव. तेव्हा पोलिसांनी माझी सुटका केली तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न हा विचारला, माझा दादा कसा आहे? त्यावेळेस मात्र त्यांनी मला ही सगळी काही माहिती दिली होती. अन्नपूर्णा आजी म्हणते की हे बघ, तरी सुद्धा माझा तुझ्यावर विश्वास नाही. आता मी विश्वास ठेवते, परंतु यातील एकही शब्द खोटा ठरायला नकोय. यापुढे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे कोणतीही कृती करताना आता माझं जे वाक्य आहे तर ते लक्षात ठेवायचं. कोणतंही कारस्थान जर उघडकीला आलंच तर गाठ मात्र ह्या अन्नपूर्णा महाजनची आहे, लक्षात ठेव. कामिनी रडण्याचं नाटक करते तर रागिनी तिला धरते आणि म्हणते की चल आई, हळूहळू तू आतमध्ये चल आणि तिला आतमध्ये घेऊन जात असते. त्यानंतर आता इकडे ऋषी झोपलेला असतो, तेथे खूप डास वगैरे असतात. तर बंड्या आणि निंगी आता चोरून पाहत असतात की ऋषी सरांना इथे झोपच येत नाही. तर निंगी म्हणते की बघ त्यांना खूप त्रास होत असेल. बंड्या म्हणतो की हो ना, आता ते नक्कीच येथे नाही थांबू शकत. बंड्या हे बघ, आपला प्लॅन सक्सेसफुल म्हणून दोघे एकमेकांना टाळी देतात. तेव्हा आता ऋषीला मात्र झोपच येत नसते, तेथे खूप त्रास होत असतो. ऋषी लगेच उठतो आणि खरंच आता हे माझ्याच्याने नाही होऊ शकत, मी मात्र इथे राहू शकत नाही, सॉरी, खरंच आय डन म्हणून तो ठरवतो. आपली बॅग वगैरे घेतो आणि तेथून जायला निघतो. निंगी आणि बंड्या हे सगळं काही पाहतात, त्यांना खूपच आनंद होतोय. तेव्हा आता कमळी बाहेर अगदी अंगणामध्ये येऊन बसते, चांदण्याकडे पाहत असते आणि मनात म्हणते की आबा, तुम्ही कुठेतरी ह्या चांदण्यामध्ये असताल आणि मला बघत असताल, मला मात्र तुम्ही एकट्याला सोडून गेलात. आबा तुम्ही नाही तर आम्हाला खरंच काहीच आनंद वाटत नाही. त्यानंतर आता तेथे बंड्या आणि निंगी धावतच येतात. बंड्या म्हणतो की कमळी तुझ्या मनासारखं झालं? निंगी म्हणते की हो ना, अगं ते ऋषी सर पळून गेलेत. कमळी म्हणते की काय बोलतात, ऋषी सर गेले? मला नाही वाटत ते गेले असतील म्हणून, त्या सहज ते खरंच नाही जाऊ शकत. निंगी म्हणते की चल, तुला आमचं खरं वाटत नाही ना, चल तू बघ स्वतः डोळ्यांनी. म्हणून ते कमळीच्या हाताला धरतात आणि तिला तिकडे घेऊन जातात. सरोज मात्र आता यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते की खरंच बरं झालं, नयनतारा मॅडम चिडण्याच्या अगोदर ऋषी सर निघून गेलेत. त्यानंतर आता इकडे कामिनी जी
जेव्हा आत येते तर अगदी चांगली फ्रेश होते आणि म्हणते की अनिका कसं आहे, हे सर्व नाटक करण्यासाठी आता मात्र हे असा मेकअप करणं भाग होतं. तेव्हा अनिका म्हणते की काय बोलतेस, म्हणजे ही जी काही तुझी अवस्था होती ती एक मेकअप केल्यासारखी होती का? आता रागिनी म्हणते की आई अगं तुझं नक्की काय सुरू आहे, हे सगळं एक नाटक होतं की खरंच तुला कोणी किडनॅप केलं होतं? म्हणते की अगं हे बघ, मला किडनॅप करणाऱ्याला अजूनपर्यंत जन्माला यायचं आहे, मला कोणी किडनॅप करेल का? रागिनी विचारते की मग खरं सांग ती कुठे होती? मस्त आता फळावर ताव मारत म्हणते याला म्हणतात सुख आणि मोठं सुख. हे असलं आयुष्य पाहिजे 5 स्टार मध्ये मस्त खायचं प्यायचं, माणसांना आणखीन काय हवं असतं सांगा? नजरेला मात्र अथांग समुद्र आणि आता सोबतील हे असं खाणं, बाकी काय हवं असतं? तो म्हातारा मात्र आयसीयू मध्ये कोमात गेलेला, जगतो की मरतो हे सुद्धा माहिती नाही. आणि ती म्हातारी वाट बघते की अगं बाई असं करत. स्वतःच्या डोळ्यामध्ये बघण्यात जे काही सुख होतं ते काही निराळच असतं. म्हणजे कामिनी तिकडे अशा म्हणजे हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये असते आणि तिकडे मात्र तिने काय काय केलं, काय काय आनंद घेतला, हे सगळं काही ती मात्र आता अनिकाला आणि रागिनीला सांगत असते. अनिका म्हणते की वा रे वा, इतक्या दिवस मात्र 5 स्टार हॉटेलमध्ये एन्जॉय करत होती, मज्जा घेत होती आणि मी तर तुझी वाट बघत होते. वा रे वा कुठली? कामिनी विचारते की तू खरंच माझी काळजी करत होतीस आणि हे बघ मला माहिती आहे की तू माझी काळजी का करत होतीस, नक्की काहीतरी अडलं असेल. तेव्हा अनिका म्हणते की हो अगं मला ऋषला शोधायचं आहे आणि मी तुझी त्यासाठीच वाट बघत होते. रागिनी म्हणते की अगं 1 मिनिट, पण अगं आई तू त्या म्हातारीला असं का म्हणाली बरं? तो माणूस तुझ्या डोळ्यात आहे आणि त्याला तू शिक्षा देणार म्हणजे देणारच. सर्व काय चाललेलं आहे? तेव्हा कामिनी म्हणत असते की हे बघ तुला पाहायचं आहे का? त्यांना आरशासमोर घेऊन येते, तुम्हाला बघायचं आहे ना? आणि आरशासमोर उभं राहून म्हणते की हाच तो चेहरा आहे ज्यांनी मात्र म्हणजे जिने ही म्हातारीची अवस्था अशी केलेली आहे, म्हणजे कामिनीने. ह्या चेहऱ्याने मात्र अन्नपूर्णाची झोप उडालेली आहे आणि हा अन्नपूर्णाला मी अशी तशी नाही सोडणार, तिचे असे हाल करेल की माझे नाव सांगणार नाही कामिनी आहे म्हणून. त्यानंतर आता कमळी, निंगी, बंड्या मात्र तेथे त्या गोठ्यावर येतात आणि निंगी आता ऋषी सर म्हणून आवाज देतात. ऋषी तेथे नसतो. बंड्या म्हणतो की बघ गेला पळून. कमळीचा मात्र विश्वास नसतो. तेव्हा निंगी कमळीला म्हणते की कमळे तुला काय झालं, तुला सुद्धा ते गेलेलेच हवे होते, कारण कमळीचा चेहरा नाराज झालेला असतो. तिला खरंच असं वाटतं की ऋषी सर निघून गेले. निंगी म्हणते की अगं ते गेलेले आहे, मग तू कशाला असं तोंड पाडून बसलीस? कमळी म्हणते की मी कुठे तोंड पाडलं, गेले तर ते बरंच झालं. निंगी विचारते की हे सगळं तू मनापासून बोलतेस की वरवरून बोलते? तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघ निंगे तू गप्प राहा. एवढ्यात आता कमळीसाठी काहीतरी गिफ्ट आणि चिठ्ठी तिथे सोडलेली दिसते आणि कमळी ती चिठ्ठी घेते. कमळी आधी ती चिठ्ठी वाचत असते. ऋषीची चिठ्ठी असते. ऋषी त्यामध्ये असं लिहितो की कमळी मला माफ कर, खरं मला जायचं नव्हतं, परंतु मी खरंच येथे नाही राहू शकत. एक गोष्ट सांगतो की तुझ्याशिवाय कसं राहणार हेच मला माहिती नाही, मुंबईला ये, मी तुझी वाट पाहतो. तेव्हा बंड्या म्हणतो की म्हणजे ऋषीभाऊ हारले? तर निंगी म्हणते की नाही, ते स्वतः नाही हारले, परंतु आपण त्यांना हारण्याला भाग पाडलं, पण त्यांना मुद्दामून घालवलं, हो की नाही कमळी? तेव्हा आता कमळी म्हणते की नाही, जे काही केलं ते चुकीचं नाही केलं असं मी नाही म्हणणार. बघ अगं अशा अवस्थेत ते कसे राहिले असते, त्यांना खरंच अशी सवय नाही. ते बरं झालं त्यांना हे सर्व कळाले आणि ते गेलेत. निंगी म्हणते की अगं कमळे पण तुझं तोंड का पडलं? कमळी म्हणते की माझं तोंड का पडेल? निंगी म्हणते की ठीक आहे, आरशामध्ये जरा तोंड बघ. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघ अगं ते गेले, खरंच मला बरोबर झालं असं वाटतं, आपल्यामुळे कशाला त्यांना आणखीन त्रास. आणि तेवढ्यात ऋषी मात्र समोर दिसतो. बंड्या, निंगी, कमळी ऋषीकडे पाहतात. बंड्या म्हणतो की ऋषी भाऊ तुम्ही तर निघून गेला होतात. तेव्हा आता ऋषी म्हणतो की हो, जरा मी तुम्हाला माझा अभिनय दाखवण्यासाठी ही सर्व गंमत केली, बघा कसा वाटलं तुम्हाला माझा अभिनय. आणि माझी मात्र ही ऍक्टिंग बघून तुम्हाला जे काही वाटलं ना, जे काही तुम्हाला वाईट वाटलं ते स्वतः मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. मी इथेच लपलो होतो, मी कुठेही गेलो नव्हतो. तुम्हाला वाईट वाटलं हे बघून मला खरंच खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे मात्र आता मी इथून जाणं शक्यच नाही. मी इथून जाईल तर कमळीला घेऊनच जाईल. त्यामुळे हे बघा तुम्ही तुमचं काम करा, माझ्यावर वॉच ठेवण्याची काही गरज नाही. तुमचे सुद्धा काही काम असतील तुम्ही ते काम करून घ्या, मी मात्र कुठेही पळून नाही जाणार, लक्षात ठेवा. पण पळून जाणं हे माझ्या रक्तातच नाही. आता बंड्या म्हणतो की हे पग कमळी चल आपण जाऊयात, यांना इथे राहायचं असेल तर राहून दे. निंगी म्हणते की हे पग कमळी चल तू, आणि निंगी तिच्या हाताला धरून तिला घेऊन जाते. पण तू कमळी मात्र पुन्हा माघारी येते आणि ऋषीला म्हणते की हे बघा ऋषी सर, मी तुम्हाला शेवटचं सांगते, असा हट्ट करू नका प्लीज, तुम्ही इथून जा. हे बघा इथे राहायला तुम्हाला जमणार आहे का? उगाच तुमचे हाल होतील, प्लीज तुम्ही असं करू नका, प्लीज तुम्ही जा. आता ऋषी हसतो आणि म्हणतो की कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा हा
हार मानायची नाही हे माझ्या मैत्रिणी मला शिकवलेलं आहे. आणि माझी मैत्रीण म्हणजे अर्थात कमळी मोहिते. मला शिकवलेली ही गोष्ट आहे तर ती माझी मैत्रीणच विसरलेली आहे. मी खरंच हे विसरलो नाही. आता कमळी म्हणते की जशी तुमची इच्छा. कमळी आता जायला निघते. ऋषी म्हणतो की कमळी कमळी. तेवढ्यात कमळी मात्र त्या म्हणजे चाऱ्यावर पडते आणि ऋषी तिचा हात धरणार तो सुद्धा तिच्या अंगावर पडतो आणि दोघंही आता एकमेकांकडे पाहत असतात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.